नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 8 जून 2024. जालना जिल्ह्यातला मंठा तालुक्यामध्ये निळकंठेश्वराचं मंदिर आहे पिंपरखेडा म्हणून गावामध्ये. आणि त्याच गावामध्ये एक अतिप्राचीन असं भुयार आपल्याला पाहायला मिळते. ॲक्च्युली ते बांधीव भुयार आहे. ह्या भुयारामध्ये आजपर्यंत असं कोणीही गेले नाही, फार कमी लोक गेलेत. आज आम्ही जायचा प्रयत्न करतोय. मराठवाड्यामध्ये बांधलेलं सगळ्यात मोठं भुयार ह्याला म्हणावं लागेल. मंदिराचा परिसर तर पहिल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, परंतु त्या व्यतिरिक्त जो हौद आहे, बांधलेला हौद, त्याच्यावरती हा एक शिलालेख आहे, याच्यावरती मानकर नावाचा उल्लेख आहे. त्याचे फोटो काढलेत. त्याचं सविस्तर माहिती नंतर व्हिडिओतच मिळेल शेवटी. आता माझ्यासोबत आहे प्रसाद, संदीप चव्हाण, रितेश चव्हाण, विशाल चव्हाण, जनार्दन केंद्रे. जनार्दन केंद्रे. आणि आजोबा तुमचं बापू. बापू. आता आम्ही या भुयारामध्ये चाललो. तुम्ही कधी गेलात का या भुयारामध्ये? कधीच नाही गेलं. आज आपण जाऊन पाहूयात नक्की काय आहे दंतकथा, इतिहासाला आपण आज छेद द्यायचा प्रयत्न करूयात. आपल्या पाठीमागे साक्षात शंभू महादेव शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत. चलूयात. सर्व इथं टॉर्च वगैरे सगळं साहित्य आम्ही ऑलरेडी तयार केलेलंच आहे आणि त्याच्यानुसार आम्ही आता आतमध्ये निघालोय. चलो, ओके. खाली गेले की दोघं जण चालते येतं का? हा, सिंगल माणूस चालतो तसं तू ये पुढं. साधारणतः ह्याची रुंदी पाहिली, सुरुवातीचं जे होल जो तुम्ही पाहिलं, शिलालेख हा 8 इंच बाय 8 इंच वरती आहे. 14 इंचाचं फक्त ही आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. फक्त 14 इंच आहे, जास्त काही मोठं नाही. स्टिक बाहेर ठेवूयात. फक्त 14 इंचच आहे. उठवा गुळ कसं एक गेली, 3 गेल्या. ते निघू बाहेर निघू सगळे थांबा. किती गेल्या? 3 गेल्या ना? हा, भरपूर आहेत मदत. हा, भरपूर आहेत मदत. ते भरपूर आहे, पण त्या जातात ना साईडने. हा, चल मग. खाली वाका उघड आहे जरा नीट आहे. काय रे? ओके. या बाबा. काय नाही, एवढंच आहे. विहीर लागले का तिथं? विहीर आहे का? तेवढंच होय. हा, लांबी घे. येऊन झालं का तिथंच? नाही, पुढे एक फुटच्या बघा, 1 फुटच्या रेंज. 1 फुटचा रेंज. चल, ते तिथंच एंड झालं का? चल, शूट करा. केले शूट चालू आहे. साधारणतः 4 फूट उंच आणि इथे 2 फुटाची 18 इंचाची झुरळ भयंकर आहे. किती आहे उंची? किती आहे प्रसाद? पकड. एकच व्यक्ती चालू शकते, एवढंच आहे. किती येते? किती इंच? 4 फूट 11 इंच. 4 फूट 11 इंच उंचीला. उंचीला झाली विहीर तीच का समोर? समोर. अच्छा, साधारणतः 5 आणि हे 8, 15 फूट असेल आतमध्ये. बरोबर. नंतर कॅमेरे कपडा जातात नाही त्याचे. कॅमेरा सध्या चालूच ठेव, फक्त किती शूट कर.
मोबाईल मी पकडू एवढं गेलंच ना. काहीच नाही खाली बस की जा डायरेक्ट. चलो वापस. कुठे कुठे थांब जातो मग. कुठे दे ना काढून त्याला जात नाही ते कॅमेरा बघ. यस काय नाही आपली विहीर आहे हो पाणी भरलेले कसं पण आलं. संदीप चव्हाण. अशा प्रकारे आपण पाहिलं तुम्ही आत्ताच मराठवाड्यामधलं बांधीव भुयार जे बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत होतो की बऱ्याच लोकांकडनं की नीलकंठेश्वराच्या मंदिरामध्ये एक भुयार आहे ते 100 फूट आतमध्ये आहे आणि त्यामध्ये काही साप आहेत मोठ्यांले, एक साधू बसतात आतमध्ये. असं काही नाही आहे. साधारणतः एक 8 इंचाची 14 इंचाची बरोबर बांधीव जी दगडांची पायवाट तयार केलेली आहे, पायऱ्यांचा मार्ग तयार केला आहे. तोच आतमध्ये गेल्यानंतर परत एल आकाराचा साधारणतः 5 पायऱ्या लागतात आणि त्यापुढे साधारणतः 9 फुटावरती ती विहीर आहे. त्या विहीर म्हणजे टाका आहे, त्यामुळे आज जिवंत पाणी त्या टाक्याचं पाणी ह्या तोटीद्वारे बाहेर येत आहे. ह्या नीलकंठेश्वराचं बांधीव भुयार. त्याचं प्रयोजन का केलं असावं हे तसं सांगता येणं कठीण आहे. कारण की जर कोरीव दगडं वापरून आतमध्ये टाक्याचं संरक्षणासाठी जर काही करायचं प्रयोजन असतं तो एकच चान्स वाटू शकतो, माहीत नाही. ह्याचं प्रयोजन निश्चितपणे काही आगामी काळामध्ये इतर संशोधकाच्या मदतीने आपण ह्याचा खुलासा करूयात. जय शिवराय.